सिक्रेट यशाचे आनंदाचे सिक्रेट कलरफुल आयुष्याचे सिक्रेट नितांत सुंदर जीवनाचे सिक्रेट। हाय फ्रेंड्स, आमचं चॅनल तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओबद्दल माहिती घेऊ शकता। थँक्यू। नमस्कार मित्रहो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीरातील, मनातील आणि आयुष्यातील प्रॉब्लेम्स कसे सोडवता येतील आणि आपल्या इच्छा कशा पूर्ण करून घेता येतील याबद्दलच्या बऱ्याच टेक्निक्सबद्दल बोललेलो आहे। आता आपण थोडंसं आपल्या आरोग्याशी रिलेटेड काही गोष्टींबद्दल बोलतोय। तर मित्रहो, आज आपण आणखीन अशा एका चमत्कारिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी पद्धत तिबेटमध्ये वापरली जाते। मागच्या एपिसोडमध्ये आपण तिबेटमध्ये कोणत्या प्रकारचे व्यायाम प्रकार वापरले जातात, ज्याला 5 तिबेटन्स असं म्हटलं जातं, ते व्यायाम प्रकार बघितले आहेत। माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही ते करायला सुरुवात केली असेल। आज आपण तिबेटमध्ये कोणत्या पद्धतीने श्वासोच्छ्वास घ्यायला सांगितला जातो ते बघणार आहोत आणि त्याच्या 10 पद्धती आहेत आणि या प्राणायामाच्या जवळपास जाणाऱ्या पद्धती आहेत। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपलं संपूर्ण शरीर जर आपल्याला निरोगी करायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट आपण प्रॉपरली केली तर आपल्या शरीरातील सगळे आजार बरे होतील असं सांगितलं जातं आणि ती गोष्ट आहे श्वास। जर आपण प्रॉपरली श्वास घेऊ शकलो तर आपल्यातला लिटरली कोणताही प्रॉब्लेम हा बरा होऊ शकतो। म्हणजे जिन्शिन जित्सू मध्ये रोज 36 वेळेला दीर्घ श्वसन करायला सांगितलं गेलंय, जेणेकरून आपल्या आतमध्ये असणारे सगळे टॉक्सिन्स हे निघून जातील। आज आपण विशिष्ट प्रकारचे ब्रीदिंग टेक्निक्स बघणार आहोत आणि ते टेक्निक्स हे तिबेटमध्ये वापरले जातात। तर गोष्ट आहे सर्वसाधारणपणे 19व्या शतकातल्या सुरुवातीची आणि त्यावेळेला डिंगल नावाचे एक जिओलॉजिस्ट होते आणि ते चायनामध्ये काम करत असताना प्रचंड आजारी पडले आणि त्यांचा ताप इतका वाढला की ते अनकॉन्शियस झाले। त्यांना जेव्हा जाग आली किंवा शुद्ध आली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ते तिबेटमध्ये आहेत आणि तिबेटमध्ये उच्च प्रतीचे जे लामा लोक आहेत तर ते त्यांना बरं करतायत आणि ते बरं झाल्यानंतर त्यांची शक्ती पूर्ववत होण्यासाठी त्या लामा लोकांनी त्यांना काही टेक्निक्स शिकवल्या, ज्या ब्रीदिंग टेक्निक्स होत्या। त्यानंतर डिंगल यांनी या पद्धती पूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी सायन्स ऑफ मेंटल फिजिक्स नावाची ऑर्गनायझेशन निर्माण केली, ज्याचे असं म्हटलं जातं की जगभरामध्ये लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी या ज्या टेक्निक्स सांगितल्या त्याला डिन एल मे असं म्हटलं जातं। म्हणजे माझा उच्चार कदाचित चुकीचा असेल। श्वासांना जी ॲक्च्युअल नावं आहेत ती मी तुम्हाला सांगत बसणार नाही आहे, पण त्याचं ॲप्लिकेशन कुठलं आहे हे मात्र मी तुम्हाला निश्चितच सांगेन। तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या ब्रेथपासून। तर पहिली ब्रेथ आहे त्याला बॅलन्सिंग ब्रेथ असं म्हटलं जातं आणि ही एक्झॅक्टली अनुलोम विलोम सारखी आहे, फक्त याच्यामध्ये काउंटिंग इन्व्हॉल्वड आहे। अर्थात अनुलोम विलोम मध्ये सुद्धा काउंटिंग असतं, पण या पद्धतीमध्ये ही बॅलन्सिंग ब्रेथ काय करते तर आपल्या इडा आणि पिंगळा नाडीतील ऊर्जा ही बॅलन्स करत असते किंवा यिन आणि येन ही ऊर्जा बॅलन्स करत असते आणि आपली ओव्हरऑल एनर्जी बॅलन्स करण्यासाठी किंवा त्यातील अडथळे काढून टाकण्यासाठी ही ब्रीदिंग मेथड वापरली जाते। कसं करायचं हे ब्रीदिंग? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या उजव्या हाताने उजव्या बाजूची नाकपुडी पकडून ठेवायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपण श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे आणि हा श्वास 4 आकडे मोजून होईपर्यंत घ्यायचा आहे। म्हणजे मनातल्या मनात आकडे मोजायचे आहेत आणि डाव्या बाजूच्या नाकपुडीतून 4 इतके आकडे मोजून होईपर्यंत श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुंभक करायचं आहे। अर्थात आपण त्याला कुंभक म्हणतो ना, की थांबायचं आहे आणि 16 आकडे मोजायचे आहेत। म्हणजे 1 2 3 16 आकड्यापर्यंत तो श्वास आतमध्ये पकडून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण आपली डावी नाकपुडी
डाव्या अंगठ्याने पकडायची आहे आणि हा श्वास 8 आकडे म्हणून होईपर्यंत उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. म्हणजे दाखवते तुम्हाला, 16 आकड्यापर्यंत पकडून ठेवायचंय, त्यानंतर ही नाकपुडी पकडायची आहे आणि 8 आकडे मोजून होईपर्यंत या नाकपुडीने तो श्वास सोडायचा आहे. आणि त्यानंतर ज्या नाकपुडीने श्वास सोडलेला आहे त्याच नाकपुडीने पुन्हा आतमध्ये घ्यायचं आहे आणि 4 आकडे मोजायचे आहेत. पुन्हा 16 आकडे मोजून होईपर्यंत थांबायचे आणि उजव्या बाजूची नाकपुडी बंद करून डाव्या बाजूनी तो श्वास सोडायचा आहे. पुन्हा डाव्याने घ्यायचा आहे, उजव्याने सोडायचा आहे, उजव्याने घ्यायचा आहे, डाव्याने सोडायचा आहे. म्हणजे ज्या नाकपुडीने आपण श्वास सोडलेला असतो त्याच नाकपुडीने श्वास आपण आतमध्ये घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे हे 4 श्वास घ्यावेत एका वेळेला असं सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही समजा सकाळी जाग आल्यानंतर हे करणार असाल तर 4 श्वास घ्यायचे आहेत, 2 उजव्या नाकपुडीने आणि 2 डाव्या नाकपुडीने. एका सिटिंगमध्ये 4 श्वास घ्यायचे आहेत आणि असे आपण 4 रिपिटेशन्स दिवसभरामध्ये याचे करायचे आहेत, जेणेकरून आपल्या आतील ऊर्जा ही बॅलन्स व्हायला लागेल. तर याला म्हटलं जातं बॅलन्सिंग ब्रेथ. त्यानंतर दुसरी जी ब्रीदिंग मेथड आहे त्याला पॉवर ब्रेथ असं म्हटलं जातं. आता इथून पुढं जो उच्छ्वास करायचा आहे, म्हणजे आतमध्ये श्वास घेताना नाकानीच घ्यायचा आहे, उच्छ्वास करत असताना आपल्या तोंडाचा वापर करायचा आहे आणि तोंडातून एखाद्या नळीतून श्वास बाहेर पडतो त्या प्रकारे श्वास आपण सोडायचा आहे. तर या ब्रेथमध्ये काय करायचं आहे, पॉवर ब्रेथमध्ये तर आपण उभं राहायचं आहे, आपले दोन्ही कांदे रिलॅक्स करायचे आहेत, आपले दोन्ही हात बाजूला सोडायचे आहेत, हिप्स टाईट करायचे आहेत आणि दोन्ही नाकपुड्यातून भरपूर श्वास आतमध्ये भरायचा आहे. म्हणजे जसं की आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरतो त्या प्रकारे आपण आपल्या संपूर्ण शरीराला श्वासाने भरून टाकायचा आहे. श्वास हा 3 टप्प्यामध्ये आपण नेहमीच करतो. म्हणजे काही जण श्वास छातीमध्ये घेतात, म्हणजे काही जणांना जर डीप ब्रीथ करायला सांगितलं तर त्यांची छाती पुढे येते आणि पोट आतमध्ये जातं, म्हणजे ही चुकीची ब्रीदिंग पद्धत आहे. तर हा श्वास घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा खालून वरती भरत जायचं आहे. म्हणजे पोटामध्ये पहिल्यांदा श्वास, नंतर छातीमध्ये, नंतर खांद्यामध्ये आणि तिथून सर्व शरीरामध्ये हा श्वास पसरतोय. अशा पद्धतीने श्वास घेण्याची कपॅसिटी संपेपर्यंत हा श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर थांबायचं आहे आणि 30 सेकंद थांबायचं आहे. अर्धा मिनिट आपण याच अवस्थेमध्ये उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्या तोंडाने फोर्सफुली हा श्वास सोडून द्यायचा आहे. त्यानंतर एक नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे आणि नॉर्मल ब्रीदिंग नंतर पुन्हा एकदा डीप ब्रीथ करायचं आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत हा श्वास पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने तो भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्या तोंडाने तो उच्छ्वास सोडायचा आहे. आता या ब्रीदिंगमुळे होतं काय तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचला जातो आणि त्यामुळं आपल्यातली एनर्जी लेवल असते ती ट्रिमेंडसली वाढते असं म्हटलं जातं. म्हणून हा श्वास तुम्ही या पद्धतीने रोज घ्यायला हरकत नाही. याचे 7 रिपिटेशन्स करावेत असं म्हटलं जातं. आता बोलूया आपण तिसऱ्या ब्रीथ बद्दल. तिसरा ब्रीथ आहे सुपर ब्रेन ब्रीथ. म्हणजे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवणारा हा ब्रीदिंगचा पॅटर्न आहे. करायचं काय आहे, आता हे सगळे ब्रीदिंग पॅटर्न हे ताठ बसून करायचे आहेत, कारण आपल्या पाठीचा कणा हा ताठ असणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी तुम्ही एकतर क्रॉस लेग्ड बसा, म्हणजे पद्मासनात बसा, सुखासनामध्ये बसा किंवा एखाद्या स्टूलवरती, बेडवरती कसंही बसलं तरी तुम्ही चालेल, पण आपल्या पाठीचा कणा हा ताठ पाहिजे. आणि याची सुरुवातीची जी पोझिशन आहे ती म्हणजे आपली हनुवटी ही छातीला टेकवणं. आपली हनुवटी छातीला टेकवायची आणि श्वास घेत असताना, म्हणजे हे फास्ट ब्रीदिंगचा प्रकार आहे, फास्ट ब्रीथ करत असताना आपली मान पूर्णपणे मागे टाकायची आणि फास्ट ब्रीथ एक्झेल करत असताना तोंडाने पुन्हा एकदा आपली चिन म्हणजे हनुवटी ही छातीला टेकवायची. म्हणजे एकसारखं ब्रीथ इन ब्रीथ आउट, ब्रीथ इन ब्रीथ आउट अशा प्रकारे आपण फोर्सफुल श्वास घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स पाहिजे आणि फास्ट हे श्वास घ्यायचे आहेत आणि एका सेटमध्ये म्हणू आपण 7 श्वास घेतले गेले पाहिजेत आणि असे 7 सेट्स आपण केले पाहिजेत. म्हणजे टोटल 49 श्वास आपले घेतले जातील.
पण सुरुवातीला तुम्हाला इतके श्वास घेणं जर जमत नसेल तर त्याचे ॲटलिस्ट 3 रिपिटेशन्स तुम्ही करावेत. म्हणजे एका सेटमध्ये 7 श्वास असे 3 रिपिटेशन्स म्हणजे 21 श्वास होतील. तर अशा प्रकारे तुम्ही 21 श्वास सुद्धा घेऊ शकता. या ब्रीदिंगमुळं आपल्या ब्रेनपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि आपला ब्रेन हा सुपरचार्ज व्हायला लागतो आणि त्यामुळं आपल्या थॉट्समध्ये क्लॅरिटी यायला लागते, आपल्या विचारांमध्ये बरंच सरळता यायला लागते. आणि अभ्यास तुम्ही जर करत असाल, जर स्टुडंट असाल तर अभ्यासामधलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं आणि कामामध्ये लक्ष केंद्रित होणं हा प्रकार या ब्रीदिंगमुळे होत असतो. म्हणजे जेव्हा बरेच जण मला विचारतात की माझं एके ठिकाणी लक्ष केंद्रित होत नाही तर काय करू, तर त्या लोकांनी हा ब्रीदिंगचा प्रकार करून बघायला हरकत नाही. त्यानंतर आहे ऑरा बिल्डर. ऑरा बिल्डर म्हणजे आपल्या शरीराच्या आजूबाजूला एक ऑरा असतो, म्हणजे शरीराच्या बाजूला एक प्रकारचा ऑरा असतो किंवा एक प्रकाशाचं वलय असतं किंवा आपल्या सगळ्यांनाच हे वलय असतं. आणि आपला ऑरा आपल्या हेल्थचं एक इंडिकेटर असतो. म्हणजे जर आपल्याला हेल्थ इश्यू कोणता असेल तर त्या ऑरामध्ये प्रॉब्लेम असतो. म्हणून ऑरा क्लीन करून कोणताही आपण हेल्थ इश्यू रिलीज करू शकतो. तर ऑरा बिल्डर या श्वास पद्धतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उभं राहायचे आणि सगळ्या या ब्रीदिंग पॅटर्नची सुरुवात ही इनहेलनी होते, म्हणजे श्वास आतमध्ये घेताना होत असते. तर श्वास आतमध्ये घेत असताना आपले दोन्ही हात वरच्या बाजूला न्यायचे आहेत आणि हे हात अशा प्रकारे, म्हणजे मळ हात म्हणतो ना आपण याला, तळ हात जोडायचे नाहीत, मळ हात जोडायचे आहेत आणि ते वरच्या बाजूला जास्तीत जास्त आपले दोन्ही हात ताणून घ्यायचे आहेत इनहेल करत असताना. त्या पोझिशनमध्ये काही काळ राहायचंय आणि श्वास आता हळूहळू हात आपण खाली घ्यायला चालू करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 120 डिग्री हात आपण खाली घ्यायचा आहे आणि 1/4 श्वास सोडायचा आहे. त्यानंतर 90 डिग्रीमध्ये हात घ्यायचे आहेत, पुढचा 1/4 भाग सोडायचा आहे. त्यानंतर 45 डिग्रीमध्ये घ्यायचे आहेत आणि पुढचा 1/4 श्वास सोडायचा आहे. आणि शेवटचा राहिलेला 1/4 श्वास हा 45 डिग्री टू शेवटच्या पोझिशनला, म्हणजे पहिल्या पोझिशनला येईपर्यंत पूर्ण करायचा आहे. म्हणजे 4 टप्प्यामध्ये आपण ब्रीद आउट करायचंय. ब्रीद आउट करत असताना आपण हात हा पहिल्यांदा 120 डिग्री, नंतर 90, नंतर 45 आणि नंतर नॉर्मल पोझिशनला आणायचं आहे. हे केल्यामुळं आपल्या ऑरामध्ये जे विषारी कदाचित एनर्जीज बिल्ड झाल्या असतील किंवा त्या साचल्या असतील तर त्या क्लिअर व्हायला मदत होत असते. आणि आज आपण 5वा आणि शेवटचा श्वास बघणार आहोत, ज्याला इनविन्सिबल ब्रेथ असं म्हटलं जातं. आणि याच्यामुळं आपली ताकद ही आपल्या थायमस ग्लँड जो असतो, जो आपल्या छातीच्या मध्यभागी आहे, तर तो ॲक्टिवेट होत असतो. आणि थायमस ग्लँडचं फार महत्त्व आहे, ते त्याच्याबद्दल मी सांगेन नंतर. पण करायचं काय आहे ते पहिल्यांदा सांगतो. जसं आपण दुसऱ्या श्वसन पद्धतीमध्ये केलं होतं, आपण ताठ उभं राहायचंय आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये श्वास भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपले दोन्ही हात, दोन्ही मुठी अशा वळायचे आहेत आणि दोन्ही हात अशा प्रकारे ठेवायचे आहेत आणि मॅक्झिमम ते मागे न्यायचे आहेत. हा झाला 1 राऊंड, त्यानंतर 2, 3, अशा प्रकारे 3 वेळेला ही ॲक्शन होईपर्यंत आपण श्वास एक्झेल करायचा नाही आहे आणि त्यानंतर आपण श्वास एक्झेल करायचा आहे. पुन्हा एकदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने आपण 3 वेळेला हात पुढे मागे करायचा आहे. हे केल्यामुळं आपला थायमस ग्लँड जो आपल्या छातीच्या मध्ये असतो, जो टार्झन मध्ये बघितला असेल तुम्ही, टार्झन हा थायमस पॉइंट हा हे करत असतो. तर या ठिकाणी बराच इमोशनल चार्ज आपल्या शरीरामधला हा ॲक्युम्युलेटेड असतो. जर तुम्ही कधी अतिशय इमोशनल फील करत असाल तर फक्त हा पॉइंट या पद्धतीने टॅप करत राहिलात तर तो चार्ज रिलीज झालेला आपल्याला जाणवेल. आणि हा आपल्या शरीरातला पॉवर हाऊस पण आहे, म्हणजे इथून एनर्जी पण रिलीज होत असते. त्यामुळं थायमस पॉइंट जो आहे तर त्याला एनर्जी देणारा हा 5वा ब्रीदिंगचा प्रकार आहे. मित्र हो, आणखीन कोणते आहेत 5 ब्रीदिंगचे प्रकार बघूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्ही हे प्रकार करून बघायला हरकत नाही. बऱ्याच जणांनी 5 व्यायामाचे प्रकार करून बघितले आणि त्यांना पहिल्या दिवसापासून रिझल्ट्स मिळायला चालू झाले. म्हणजे शरीरामध्ये एक प्रकारची एनर्जी
चा संचार झालेला त्यांना जाणवायला लागलं. तुम्ही सुद्धा हे व्यायाम प्रकार, हे श्वसनाचे प्रकार जर करायला लागलात तर ओव्हरऑल आपल्यामध्ये एक एनर्जीचा संचार झालेला तुम्हाला जाणवायला लागेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हरकत नाही आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला पण हरकत नाही. आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून आपले रेग्युलर अपडेट्स तुम्ही घेऊ शकता. तर मित्रहो, आज इतकंच. पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया आपण राहिलेल्या 5 ब्रेथ्सबद्दल. धन्यवाद.